लेस डिझाईन बनवण्याचा विचार आहे तर थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण बघा, ह्या व्हिडिओमध्ये मटक्या गळ्यावरतीच एकदम युनिक पद्धतीची लेस जॉईन केलेली आहे, जेणेकरून तुम्हालाही आणि तुमच्या क्लायंटलाही अतिशय आवडणार आहे. तर बनवण्यास सोपी आहे आणि दिसायला तर अगदी आकर्षक मस्त दिसते. लांबणं सुद्धा एकदम मस्त दिसते. तर बघा, ही काठापदरातली साडी होती. आजकाल जे साड्यातला ब्लाऊज येतो तो एक साईडलाच त्याचा काठ येतो आणि तो काठ फक्त बाहीलाच जातो आणि पाठीमागे तर काठ उरतच नाही डिझाईन करायचं म्हणलं किंवा पाठीमागे गळ्याला. तर अशा वेळेस मी कशी हे डिझाईन तयार केलेले आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात आधी आपण कॅनव्हासवरती गळा तयार करूया. गळा रुंदी हे 2.25 इंच घेतलेली आहे आणि पाठीमागनं उंचीला गळा हे 9.5 इंच ठेवलेलं आहे. तर बघू शकता, या ठिकाणी मी मटका आकार दिलेला आहे. तर मटक्या आकारामध्ये सुद्धा खूप सारे असे आकार येतात, जसं की अगदी डीप मटका गळा किंवा थोडंसं लाईटली मटका येतो. तर बघू शकता, इथं अगदी थोडंसं लाईटली मटका घेतलेला आहे, थोडं गोल टाईप दिसेल असं. तर आता बघा, कॅनव्हास आपला कट झालेला आहे. आता आपण अस्तरचं कापड घेऊया आणि इथं फेविकॉल लावून घेऊया. जर चिटकणारं कॅनव्हास असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही इथं फेविकॉलसुद्धा वापरू शकता. या ठिकाणी बघू शकता मी फेविकॉल लावलेला आहे. आता हे मधोमध बरोबर जॉईन करायचं आहे, नाहीतर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर असं इथं 2.25 वरती मार्किंग करायचं आहे आणि व्यवस्थितपणे इथं कॅनव्हास चिटकून घ्यायचं आहे. जे मधली लाईन दिसते अस्तरची ते बरोबर मध्यभागाची आहे. तर या ठिकाणी आपलं कॅनव्हास चिटकून झालेलं आहे. आता आपण मेन फॅब्रिक घेऊया. आता हे ब्लाऊजचं मेन कापड सरळवरतीच ठेवून घ्यायचं आहे आणि उलटी बाजू खालच्या साईडनं ठेवून घ्यायचं आहे आणि ह्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. कारण सरळ बाजूवरती अस्तर ठेवल्यानंतर आपण शेवटी हे अस्तर उलट्या बाजूने पलटतो, म्हणून सरळवरतीच ठेवायचं आहे. आता एखादा पिनअप करून घ्या, जेणेकरून कापड हलणार नाही आहे. आता कॅनव्हासला चिटकून संपूर्ण गळ्याला शिलाई करून घेऊया. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अतिशय सुंदर अशी मी डिझाईन बनवलेली आहे. सगळ्यांना आवडेल असं. लांबणं तर खूपच छान उठावून दिसते, अगदी आकर्षक दिसतं ब्लाऊज. आणि आजकाल जे ब्लाऊज येत आहेत काठापदराच्या साडीमधले, ते एक साईडलाच त्याचा काठ दिला जातोय आणि ते काठ बाहीलाच ते पुरतं, थोडासा उरतं. त्या थोडासा काठमध्ये खरं तर तेवढ्या काठमध्ये काहीच होत नाही, ना कमरेत बसत नाही, गळ्याला बसत. तर अशा वेळेस त्यातलाच थोडासा तुकडा उरलेला आपण ह्यामध्ये वापर करून मस्त इथं लेस डिझाईन तयार केलेली आहे. जर हेवी ब्लाऊज असेल तर तो काठ जे काय आहे ते बाहीलाच जातो. तर संपूर्ण आता आपण गळ्याला अशा प्रकारे कट्स देऊन घेऊया, जेणेकरून अस्तर पलटताना इझिली पलटताना फिनिशिंगसुद्धा छान येते. तर आता आपण अस्तर पलटून घेऊया उलट्या साईडनं. परफेक्ट. आता आपण गळ्याला एक डापटीप करून घेऊया. तर बघू शकता, नेहमीप्रमाणे आपण इथं अस्तर जॉईन करत आहोत आणि पाठीमागचे जे टक्स आहेत ते सुद्धा आपण नेहमीप्रमाणे शिवून घेत आहोत. पाठीमागचं टक्स उंची हे
4 ते 4.5 इंच ठेवायचं आहे. परफेक्ट. आता आपण कमरपट्टी सुद्धा जॉईन करून घेऊया. तर बघा थोडासा काट उरला होता. आता तो काट बघू शकता ह्या ठिकाणी इथं असं जॉईन करून घ्यायचं आहे. आधी गळ्याच्या बरोबर मध्यभागी इथं रेषा आखून घ्यायचं आहे आणि आकार बघायचा आहे तुम्हाला जेवढं लहान मोठं हवं आहे तेवढं. तर या ठिकाणी बघू शकता असं आपण लेस जॉईन करणार आहोत. तर आकार परफेक्ट दिसते का नाही, का लहान मोठं होतं एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता इथं थोडंसं पाव इंच असं फोल्ड करून चौखणी बरोबर शिवून घेऊया. चारही बाजूने पाव इंच असं फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे फॅब्रिक थोडंसं लहानही होईल आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसेल. तर या पद्धतीने मस्त चौकोन आपलं काठ तयार झालेला आहे. आता बरोबर असं त्रिकोणमध्ये असं बसवून घ्यायचं आहे आणि इथं लेस जॉईन करून घ्यायचं आहे. बघा बरोबर असं लेस जॉईन करून घ्यायचं आहे. खूप सुंदर दिसते. आता मी सांगत नाही पण तुम्ही शेवटी बघा ही डिझाईन किती छान दिसत आहे. अंगावरती तर एवढा मस्त ब्लाऊज दिसतो, जवळनं किंवा लांबनं कसंही बघा मस्त हा ब्लाऊज दिसतो. तर आता बघा आपण असं दोन्ही साईडने इथे लेस लावून घेतलेला आहे. आता पूर्ण गळ्याला इथून असं लेस जॉईन करत यायचं आहे. आता बघा ह्या कोपऱ्यापर्यंत न्यायचं आहे, वरच्या टोकापर्यंत लेस. बरोबर कोपरा व्यवस्थितपणे आला पाहिजे लेस जॉईन करताना. वाव परफेक्ट. बघू शकता आताच किती मस्त हे वाटत आहे. आता ह्या साईडनं सुद्धा सेम पद्धतीने लेस जॉईन करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेलवरती अनेक असं महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, जसं की शोल्डर उतरत असेल तर त्यावरती काय उपाय केलं पाहिजे, जसं की अगदी कोणाच्या घरात मशीन असते कोणाच्या घरात मशीन नसते, मशीन नसणारे काय उपाय केलं पाहिजे, असे अनेक छोटे मोठे प्रॉब्लेम्स जे बायकांच्या असतात त्याच्यावरती मी सोल्युशन घेऊन आलेली असते. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी भरपूर अपलोड केलेली आहे. आपला चॅनेल चेक करून तुम्ही बघू शकता. आपले डिझाईन रेडी आहे बघू शकता. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद.